Hello everyone. Greetings from Shri Sahakalkar College Devgad. Myself Professor Rashmi Irlekar and welcome back to the session Research Methodology. Learning objective of this lecture. In this lecture, we will discuss about sources of hypothesis. In previous lecture, we have discussed about meaning of hypothesis, types of hypothesis, importance of hypothesis. In today's lecture, we will discuss about sources of hypothesis. As you know, that hypothesis is a tentative answer to a research question. First of all, you select the research problem. म्हणजे रिसर्च करत असताना तुम्ही पहिल्यांदा रिसर्च कोणत्या विषयावर करायचं आहे ती समस्या शोधता. ती समस्या शोधल्यानंतर क्लिअरली डिफाईन द रिसर्च प्रॉब्लेम करता, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सेट करता, रिव्ह्यू द लिटरेचर आणि रिव्ह्यू लिटरेचर झाल्यानंतर फॉर्मेशन ऑफ हायपोथेसिस केलं जातं. मग हे हायपोथेसिस फॉर्मेशन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे हायपोथेसिस फॉर्मेशन केले जातात. आता याचे स्रोत कोणते आहेत, कोणत्या माध्यमातून हे हायपोथेसिस आपण फॉर्म्युलेट करतो याविषयी या लेक्चरमध्ये ऐकणार आहोत. इवन दो नो सेट ऑफ rules are enumerated for formation of hypothesis, there are circumstances which favor discovery by suggesting possible hypothesis. म्हणजे सोर्सेस ऑफ हायपोथेसिस साठी कोणतेही सेट रूल नाहीयेत की या स्रोतातनच तुम्ही हायपोथेसिस निवडायचे, पण काही सर्कमस्टन्सेस असे असतात की त्या परिस्थितीवरून आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेट केले जातात. दे कॅन बी इन्युमरेटेड ॲज सोर्सेस ऑफ हायपोथेसिस. फर्स्ट वन, इंडक्शन बाय सिंपल इन्युमरेशन. सेकंड वन, conversion of general preposition. Third one, analogy. Fourth one, method of experiment. Fifth one, method of concomitant variation. And last one, method of residues. We will discuss in detail all 6 sources of hypothesis in next slide. Induction by simple enumeration is the first source of hypothesis. It is common experience that whenever we place water on a heated stove, it boils, and when water in an open container is heated, it evaporates. In thunderstorm, it is impossible to use radio. Children of blue-eyed parents are blue-eyed. Sometimes scientists take such a common experiences as starting point of their investigation. After observing large number of scarlet flowers that they all are devoid of fragrance, we frame hypothesis that is all scarlet flowers are devoid of fragrance. Thus, induction by simple enumeration is a source of discovery. विद्यार्थी मित्रांनो, हायपोथेसिस फॉर्म्युलेट करत असताना कोणत्या सोर्सेस मधनं हायपोथेसिस येतात हे आपण बघत आहोत. तर पहिला स्रोत कोणता म्हटला होता की इंडक्शन बाय सिंपल इन्युमरेशन. म्हणजे सामान्य ज्या गोष्टी आपल्याला आकलन होतात त्याच्यातनं आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि त्याच्यातनं आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो. आता ह्या सामान्य गोष्टींचं आकलन म्हणजे काय, तर आपल्याला एक अनुभव आहे की तापलेल्या स्टोव्हवर तुम्ही जर पाणी ठेवलं तर काय होतं, पाणी उकळायला लागतं. किंवा गॅसवर पाणी ठेवलं आणि मोठ्या गॅसवर पाणी ठेवलं पाणी उकळायला लागतं. तसंच जर टोप उघडा आहे आणि त्याच्यात पाणी आहे आणि तुम्ही तापवताय तर साहजिकच आहे
तर पाण्याची वाफ होते. तसंच आपल्याला बऱ्याचदा अनुभव आहे की ज्या वेळेला गडगडाट होत असतो त्यावेळेला इट इज इम्पॉसिबल टू हिअर रेडिओ. आपण रेडिओ ऐकू शकत नाही. किंवा आपण असं म्हणतो की एखाद्या मुलाचे डोळे निळे आहेत, त्याच्या आई वडिलांचे डोळे निळे आहेत म्हणून त्याचे डोळे निळे आहेत असं आपण म्हणतो. तर सायंटिस्ट अशा प्रकारे जो रिसर्च प्रॉब्लेम आहे त्या रिसर्च प्रॉब्लेमचं एक टेंटेटिव्ह उत्तर शोधून काढतात त्यांच्या अनुभवावरून. आणि such a common experience as the starting point for their investigation. आणि एक तो त्यांचा जो कॉमन एक्सपिरियन्स असतो तो हायपोथेसिस असं गृहीत धरून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. आफ्टर ऑब्झर्विंग लार्ज नंबर ऑफ स्कारलेट म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणावर लाल रंगाच्या फुलांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांना वास नसतो. आणि त्यावरून आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो की ऑल द स्कारलेट फ्लॉवर्स आर डिवाइड ऑफ फ्रॅगन्स. म्हणजे सर्व लाल रंगाच्या फुलांना सुवास नसतो. Thus, induction by simple enumeration is a source of discovery. म्हणजे अशा प्रकारे आपण सामान्य अनुभवातना प्रेरणा घेऊन हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो. Conversion of general preposition is another source of hypothesis. Simple conversion of general preposition suggest hypothesis. म्हणजे एक साधं विधान असतं त्या विधानाचा व्यत्यास आपण करतो आणि आपल्याला हायपोथेसिस मिळतं. द सिंपल कन्व्हर्जन ऑफ प्रेपोजिशन जे आहे त्याच्या व्यत्यासातनं आपल्याला हायपोथेसिस मिळतं. तर ते जे काही आपण गृहीतक धरतो त्याचं टेस्टिंग होतं आणि त्या टेस्टिंग वरनं आपण एक तर ते हायपोथेसिस ऍक्सेप्ट करतो किंवा रिजेक्ट करतो आणि आपण एका कन्क्लुजनला येतो. आता उदाहरणार्थ ऑल मेन आर मॉर्टल लीड्स टू हायपोथेसिस. आता मॉर्टल आर मेन. आता बघा कन्वर्जन म्हणजे व्यत्यास. व्यत्यास असा म्हणजे तुम्हाला भूमितीतलं आठवत असेल की जर असं असेल तर तसं. मग व्यत्यास कशाला म्हणतात तर तसं वाला भाग आपण अगोदर घेतो आणि जर वाला नंतर भाग उलटा सुलटा करतो. सेम वे इथे ऑर मेन आर मॉर्टल. सर्व मानव मर्त्य आहेत किंवा त्यांना मृत्यू अटळ आहे. आता याचं कन्वर्जन केलं की ऑल मॉर्टल्स आर मेन म्हणजे मृत पावणारे जे आहेत ती माणसं आहेत. हे एक हायपोथेसिस केलं, गृहीत धरलं आपण. वेन पुट टू टेस्ट इट मे बी ऍक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड. याचं टेस्टिंग जेव्हा करतो त्यावेळेला ते ऍक्सेप्ट केलं जातं किंवा रिजेक्ट केलं जातं. दिस इज रॉंग हायपोथेसिस. कारण जे ऑल मॉर्टल्स आर मेन हे कारण जे मरतात ती सगळी माणसं आहेत हे चुकीचं हायपोथेसिस आहे. हे टेस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. देअर आर अदर एनिमल्स दॅट आर मॉर्टल. म्हणजे इतर प्राणी सुद्धा आहेत की ज्यांना मृत्यू येतो. जसं की ऑल प्लांट्स अल्सो डाय. म्हणजे प्राणी मरतात तसे वनस्पती सुद्धा मरतात. दीज फॅक्ट्स लीड्स टू टाईट हायपोथेसिस. म्हणजे ही जी काही आपल्याला अनुभव येतात त्याच्यातनं एक टाईट हायपोथेसिस आपण मिळतं आपल्याला. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सब्जेक्ट टू डेथ. म्हणजे सगळे सजीव जे आहेत ते त्यांना मृत्यू आहे. थर्ड सोर्स ऑफ हायपोथेसिस इज एनॉलॉजी. एनॉलॉजी सजेस्ट हायपोथेसिस. म्हणजे एनॉलॉजी मधनं आपल्याला हायपोथेसिस सुचवलं जातं. इट इज अ सोर्स ऑफ डिस्कवरी. बाय नोटिसिंग द एनॉलॉजी बिटवीन falling of apple and heavenly bodies, Newton discovered law of gravitation. Copernicus' system as well as Newton's law of gravitation was helped by analogies. From the resemblance between Mars and Earth, we conclude that Mars also may be inhabited, and thus analogy
is a source of hypothesis. आता analogy म्हणजे काय तर साम्य. तर दोन गोष्टींमधल्या साम्यांमधनं आपण एखादा हायपोथेसिस आपल्याला सुचतो. जसं की न्यूटन झाडाखाली बसला होता आणि त्याला झाडावरून फळ पडताना दिसलं. तसंच त्याने बघितलं की आकाशातले तारे पण खाली पडतात. तर त्याच्यावरून त्याने ग्रॅव्हिटेशनल लॉचा शोध लावला. तसंच कोपर्निकस आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल जो त्यांनी शोधला तो कशावरून काही साम्य बघितली आणि त्याच्यातनं किंवा पृथ्वी गोल आहे हे काही शास्त्रज्ञांनी ठरवलं. म्हणजे त्याच्या अगोदर काही म्हणजे युरोपात गेला तर युरोपातले जे पोप होते धर्मगुरू होते ते म्हणायचे काय पृथ्वी गोल नाही पृथ्वी सपाट आहे गोल असती तर लोक पडली असती. पण भारतातले ऋषीमुनी पूर्वीपासून सांगत होते की पृथ्वी गोल आहे. कशावरून तर टेकडीवर उभं राहिल्यानंतर तुम्ही समुद्राकडे जर बघितलं क्षितिज बघितलं तर क्षितिज तुम्हाला असं गोलाकार दिसतं ते सरळ नाही दिसत. त्याच्यावरून ऋषीमुनींनी असा शोध लावला होता की अरे पृथ्वी गोल आहे. हे जे साम्य जे आहे की कशावरून त्याला अॅनालॉजी असं म्हणतात. फ्रॉम रिसेम्बलन्स बिटवीन मार्स अँड अर्थ वी कन्क्लूड दॅट मार ऑल्सो बी इनहॅबिटेटेड. म्हणजे पृथ्वी आणि मंगळ याच्यात जे साम्य आहे त्या साम्यावरून असं आपण कन्क्लुजन काढलं की मंगळावर सुद्धा आपल्याला वस्ती करता येऊ शकते. Thus analogy is a source of hypothesis. अशा प्रकारे analogy ही source of hypothesis आहे. नेक्स्ट आहे मेथड ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगातनं आपल्याला हायपोथेसिस मिळतात. It also suggests hypothesis when we find that two phenomena are confirmed in number of instances, other circumstances varying, we conclude that there may be causal connection between them. म्हणजे जेव्हा आपण दोन घटना बघतो phenomenon are confirmed in number of instances अनेक उदाहरणांवरून आपल्याला काही गोष्टी कळतात. Other circumstances varying, we conclude that there may be causal connection between them. म्हणजे दोन घटना ज्या वेळेला बदलत असतात त्यावेळेला आपण त्याच्यातनं कार्यकारण भाव शोधतो. कार्यकारण म्हणजे हे कारण आहे म्हणून हे कार्य घडलं असं आपण म्हणतो. We find large number of instances in which female Anopheles mosquito bite the healthy person of different ages, having different occupation, living in different places, they suffer malaria. बघा आपण असं म्हणतो की ॲनोफल नावाचे डासांची जी मादी आहे ती चावल्यानंतर मलेरिया होतो. पण ती कोणालाही चावली म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या लोकांना त्याच्यानंतर ज्यांचे व्यवसाय वेगळे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात कोणालाही चावली तरी सगळ्यांना मलेरिया होतो. Therefore, we conclude that female Anopheles mosquito may be carriers of malaria bacilli. म्हणजे आपण असं म्हणतो की मलेरियाचे बॅकिली हे कोणाकडे असतात तर ॲनाफोल्स मस्किटो फिमेल ॲनाफोल मस्किटोकडे म्हणजे डासाच्या मादीकडे असतात. दिस हायपोथेसिस मे बी व्हेरीफाईड बाय एक्सपेरिमेंट. म्हणजे आता हे हायपोथेसिस आहे याचे परीक्षण प्रयोग करून केलं जातं. अँड दस द मेथड ऑफ एक्सपेरिमेंट सजेस्ट हायपोथेसिस. म्हणजे अशा प्रकारे प्रयोगातनं सुद्धा आपल्याला हायपोथेसिस सुचवलं जातं. Fifth source of hypothesis is method of concomitant variation. It is yet another source of hypothesis when we find two phenomena vary constantly and other circumstances remaining the same. म्हणजे आपल्याला असं दिसतं की दोन ज्या घटना असतात त्यांच्यामध्ये सातत्याने बदल होताना दिसतो पण आजूबाजूची परिस्थिती
काही बदल झालेला नसतो. वी सस्पेक्ट कॉझल कनेक्शन आणि आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी याच्यात कार्यकारण भाव आहे. When we find that greater number of wine shops in locality, the greater number of crimes. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या परिसरामध्ये आपल्याला दारूची दुकानं जास्त दिसतात, त्या परिसरामध्ये गुन्ह्यांची संख्या सुद्धा जास्त दिसून येते. We suspect a causal connection between drunkenness and criminality. म्हणजे आपल्याला कार्यकारण भाव दिसून येतो की अरे दारुडे आणि गुन्हेगारी यांचं काहीतरी कनेक्शन आहे. This method also suggests hypothesis. आणि अशा प्रकारे या मेथड मधनं आपल्याला हायपोथेसिस लक्षात येतं किंवा ते सुचतं. The last but not least is method of residue. Residue म्हणजे अवशेष. म्हणजे काही अवशेषावरून आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो. It also provides possible hypothesis when the greater part of complex phenomena is explained by some cause already known. We try to explain the residue part of phenomena according to the law of operation. Some deviations were founded in movement of Uranus. म्हणजे युरेनस ची जी मुवमेंट होत होती त्याच्यात काहीतरी बदल जाणवायला लागले. They could not be accounted for by attraction of known heavenly bodies. So, new planet was supposed to exist in the particular position. म्हणजे त्या युरेनसच्या ज्या हालचालीवरून असं एक गृहीत धरलं गेलं की काहीतरी एक नवीन प्लॅनेट त्याच्या एक पर्टिक्युलर पोझिशन मध्ये तिथे असेल. whose attractions explain the deviation. म्हणजे ज्याच्या attraction मुळे या युरेनस मध्ये युरेनसच्या हालचालीत काहीतरी बदल होत आहे. And such a planet was actually discovered later called Neptune. आणि अशा प्रकारे तो प्लॅनेट खरोखरच आपल्याला दिसून आला, त्याला नेपच्यून असं म्हणतात. Thus we can see that even though there is no hard and fast rule to frame hypotheses, circumstances, keen imagination, formation and techniques contribute to the formulation of fruitful hypothesis for the scientist and researcher. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की जरी तिथे हायपोथेसिस फॉर्म्युलेशन मध्ये कोणतेही हार्ड आणि फास्ट रूल नाहीयेत, पण परिस्थिती, कीन इमॅजिनेशन म्हणजे आपण आपलं सतर्कतेने आपण एखादी बघणं, त्याचं तर्क करणं, इन्फॉर्मेशन, टेक्निक्स या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट टू द फ्रुटफुल फॉर्म्युलेशन ऑफ फ्रुटफुल हायपोथेसिस अँड टू द फॉर द रिसर्चर अँड सायंटिस्ट. म्हणजे शास्त्रज्ञ किंवा संशोधक जे आहेत त्यांना या गोष्टींमधनं हायपोथेसिस सुचतात. So student, today we have discussed about sources of hypothesis. So thank you for today. We will meet again. Happy learning to you.